नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण कलिंगड लागवड करतो आहे। आज जवळजवळ आपला 1 ते दीड एकरचा प्लॉट आहे आणि आज कलिंगड लागवड सुरू झालेली आहे। तुम्ही बघू शकतात की छानपैकी लागवड चालू आहे। तर मित्रांनो, याच्या आधी आपले सिरीजमध्ये व्हिडिओ किंवा याच्या आधी आपण कलिंगड जमीन तयार करण्यापासून तर लागवडीपर्यंत अक्षरशः होल पाळेपर्यंत आपण एक व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा जाऊन बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। तर आज आपण कलिंगड लागवड करतो आहे। तर मित्रांनो, कलिंगड लागवड करताना काळजी काय घ्यावी की जर्मिनेशनला किंवा उगवण क्षमतेला काय प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस आपण काळजी काय घ्यावी। तर मित्रांनो, आपल्याला जर कलिंगड लावायचं असेल, आतापर्यंत आपले होल पाडून किंवा त्यामध्ये माती भरून सगळे जे काही प्रॅक्टिसेस असतील ते करून झालेले आहे आणि आज कलिंगड लागवड आपण प्रत्यक्षात करतो आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले काळजी काय घ्यायची की जमीन आपली ही जी लागवड करतो आहे आपण, त्या ठिकाणी कलिंगड लागवड करतो आहे, ती वापसा कंडिशन आपली तिथं तयार राहायला पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करतो आहे ना, इकडे बघू, ज्यावेळेस आपण लागवड करतो आहे त्यावेळेस ही बी आपण टोकली तर आपल्या बोटाला जर माती चिटकली तर समजून जायचं की वापसा कंडिशन नाही आहे, आणि जर माती नाही चिटकत आहे हाताला तर तेव्हा समजायचं आपली वापसा कंडिशन व्यवस्थित आहे आणि त्यावेळेसच आपण कलिंगडाची लागवड ही करू शकतो। मध्यभागी बियाणं टोकायचं आणि त्याच्यावर थोडीशी माती, जास्त पण माती द्यायची नाही, आणि आपलं बी जवळजवळ 1 इंचभर जमिनीमध्ये गेलं पाहिजे आणि बी उघडं दिसायला नको। अशा प्रकारे जर आपण कलिंगड लागवड करताना काळजी घेतली तर आपलं उगवण क्षमताही चांगली होईल, जर्मिनेशन चांगलं होईल, आणि जी काही मर असेल ती आपली जर्मिनेशन क्वालिटी चांगली राहील, उगवण क्षमताही चांगली राहील। तर अशा प्रकारे आपण आज एक लागवड करतो आहे, जवळजवळ 1.5 एकरचा प्लॉट आहे। तर व्हरायट्या कुठल्या वापरायच्या? तर मित्रांनो, आपल्याला जर व्हरायट्या वापरायच्या असेल तर मार्केटमध्ये विविध प्रकारच्या व्हरायट्या आहे। आपण इथं एक बाहुबली प्लस म्हणून ही व्हरायटी, सिमॉन सीडची एक ही व्हरायटी लावलेली आहे। यासारख्या प्रचंड असतील, जम्बो रेड असेल, त्याच्यानंतर शुगर किंग असेल, सागर किंग असेल, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातील, पण आपण जी चांगली व्हरायटी असेल तीच आपण लावू शकतो, आपापल्या एरियानुसार आपण वापरू शकतो। अशी जर काळजी घेतली मित्रांनो तर आपलं कलिंगड जर्मिनेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्याच्यानंतर लागलीच आपण 1 ते दीड तास, जास्तीत जास्त 2 तास पाणी सिंचन, जे काही पाण्याचं व्यवस्थापन आहे ते करायचं। त्याच्यानंतर पाणी द्यायची गरज नाही। ज्यावेळेस आपलं जर्मिनेशन होईल, ज्यावेळेस आपलं बीजांकुरण व्यवस्थित होईल, त्यानंतर आपण पाणी देऊ शकतो किंवा त्यानंतर पाण्याचं जे काही नियोजन असेल ते आपण करू शकतो। तर अशा प्रकारे लागवड कशी करावी आणि लागवड करताना काळजी काय घ्यावी त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। याच्यानंतर ही जे काही प्रॅक्टिसेस असतील, जे काही उगवणीनंतर काय प्रॅक्टिसेस करायच्या, त्यासुद्धा आपल्याला टप्प्याटप्प्याने व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।